बरोबर. हो, निरूपण म्हणजे ते निरोपितो म्हणजे आता हे मोठे महाराज हे निरूपण करतायत ना, त्या निरूपणात ते आता अ, गुरु-शिष्य संवादाच्या रूपाने मी सांगतो, हे का सांगतायत? कारण "गुरविण नोहे ज्ञान" हे श्रुतीचे वचन आहे म्हणून सांगितलंय. अ, म्हणजे वेदांचं वचन आहे आणि तसं गीतेतही भगवंतांनी सांगितलंय, की "तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया." म्हणजे ज्ञानाचा उपदेश हा त्या ज्ञानासंबंधी अ, जे शाब्देपरेचे निष्णात सद्गुरू आहेत, त्यांना प्रश्न करून त्यांनी दिलेल्या उत्तरातनं होतो. याचं कारण असं आहे, की वेदात जो उपदेश केला त्या उपदेशाबद्दल प्रत्येकाच्या संस्कारानुसार अ, त्याला किती कळेल आणि काय कळेल याच्यात फरक पडत जातो. त्यामुळे प्रत्येकाच्यासाठी हे आवश्यक असतं, की त्याला कळलेलं बरोबर कळलंय की नाही हे जाणून घ्यायला आणि जे नाही कळलंय किंवा अजून काही प्रश्न असतील ते विचारून सद्गुरूंकडनं ज्ञान घेणं हे महत्वाचं असतं आणि त्याच्याकरता ते प्रश्नोत्तर रूपाने त्याचा उपयोग होतो. तर आपण अ, 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 इथे कसं केलंय त्या गुरु-शिष्य संवाद रूपाने म्हणजे जे जनरली पडणारे प्रश्न आहेत ते शिष्य विचारेल आणि गुरु त्याची उत्तरं देतील. असाच तो फॉर्मॅट ठेवलाय हे सांगितलं आता. हं, हो. आता इथे शिष्याचा प्रश्न पण आहे ना, त्याच्यात पण लक्षात घ्यायला पाहिजे, की हा असा ब्लँक साध्या ह्याने विचारलेला प्रश्न नाही. आता त्या शिष्यानी पहिला आत्मानात्म विचार गुरूंकडनं आता समजून घेतलेला आहे आणि तरी हा प्रश्न विचारतोय. तर पहिल्यांदा आपल्याला प्रश्न काय विचारला हा पण कळायला पाहिजे. तर आता ह्यात ते काय विचारतायत, की अ, अ, हां, म्हणजे सृष्टी कोण करतंय का आपोआप होते? कारण कोण करतंय म्हटल्यावर ईश्वराशिवाय होऊ शकणार नाही. आणि ईश्वर हा याला हा क्रियाच्या पलीकडे कारण क्रिया ही मायेच्या आत येते. मग ईश्वर ईश्वर तर कशाचाही करता नाही. तो अलिप्त कशातही लिप्त नाही. मग ती आपोआप होते का? मग आपोआप कशी होईल? अशा पद्धतीने तो प्रश्न आहे. हं. हो, हो. हं. हो. हं, हं. आता हां, यात यात पुन्हा हां, यात पुन्हा गुरु म्हणे सावधान जे म्हटलेलं आहे ना, आता सावधान म्हणजे आपण इंग्लिशमध्ये नुसतं अटेन्शन म्हणतो त्या दृष्टीने नाहीये हे. जेव्हा समर्थांनी शब्द ऐकला सावधान, तर इमिडिएट त्यांना त्या प्रखर वैराग्यामुळे ते तिथून निघून गेले. तर हां, सावधान होणे याचा अर्थ की त्रिकरण म्हणजे काया वाचा मनाने तयार होणे, म्हणजे साधन चतुष्टय संपत्ती सहित मग ऐकडे ह्याला सावधान होतात. त्याशिवाय ते अवधान तिकडे लागणं शक्य नाही. अवधान लागायला ती संपत्ती असणं आवश्यक आहे. जी समर्थांची आपसुकच होती. त्यामुळे एकदा सावधान ऐकून ते वैराग्य त्यांचं इतकं मोठं आहे, की तिथल्या तिथे ते निघून गेले. त्या दृष्टीने हा सावधान शब्द घ्यायला पाहिजे आपल्याला. अ, अ, करीत असे किंवा स्वभाव संशोधन नाही, नाही. आता कोणतं वाचलत तुम्ही? तिसरं वाचलत की चौथं वाचलत? चौथं हां, मग 4था आणि 5वं मिक्स झालं बहुतेक. गुरु म्हणे
हे पुढचं झालं. हे 6वं झालं. हां, थांबा. 4थं आहे गुरु म्हणे सावधान, एकाग्र करुनी मन, परिसे करतो निरूपण वेद प्रमाण घेऊनी. म्हणजे वेदांप्रमाणे सांगतोय हे गुरुही सांगतायत. म्हणजे महाराजांनी म्हणजे वेगवेगळ्या प्रवचनात हे सांगितलंय. मी सांगतो म्हणून कर असं नाही सांगितलंय अर्जुनाला. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते म्हणून सांगितलंय. 13व्या अध्यायातही आत्मानात्म किंवा क्षेत्रज्ञ विवेक सांगताना अ, पहिल्या श्लोकात त्यांनी सांगितलं, की इदं शरीरम कौंतेयम अ, क्षेत्रभिधीयते म्हणजे इदम म्हणून जे दिसतंय ते सगळं क्षेत्र आहे. पण नंतर त्यांनी सांगितलं हेच वेदांनी, सगळ्या ऋषीमुनींनी या सगळ्यांनी हेच सांगितलेलं आहे. हे स्वतः परब्रह्म परमेश्वर असून सुद्धा त्यांनी वेदांचं प्रमाण दिलेलं आहे. तसं इथे वेदांचं प्रमाण देऊन ते पुढे सांगतायत. म्हणजे हे माझं मत नाहीये. वेदात हे सांगितलेले आहेत असं सांगतात. आता मग हां, आता मग ते श्वासापरी अनायासाने. हां. म्हणजे वेद ईश्वराने सांगितला हा आपण नुसता व्यवहार म्हणून करतो. तर आपण जितके श्वास उच्छ्वास आपोआप होतात, तसा तो वेद अ, वेद म्हणजे ते ज्ञान ईश्वराचंच स्वरूपच आहे ते वेद. तर ते ज्ञान आहेच ते. ते मुद्दामून प्रकट करायला लागत नाही. तर ब्रह्मदेव जेव्हा म्हणजे नाभिकमळातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला, तेव्हा त्यांना एकतर कळेना आपण कोण आहोत, काय आहोत. तर त्यांना अ, तप असं ऐकू आलं आणि त्यांनी तप केल्यानंतर ते वेदांचं ज्ञान प्रकाशित झालंय. म्हणजे ते आता मी तुला वेद सांगतो असं काही ईश्वराला सांगायला लागलं नाही. तो सहज स्वभावाने ज्याची जशी तयारी होईल त्याच्याकडे ते ट्रान्सफर होते. म्हणून ते तसं सांगितलंय. श्वास-निश्वास आपण जितक्या सहज घेतो तसं ते त्याचा प्रकाश त्या ऋषींच्या शुद्ध बुद्धीत झाले. हां, हे वेदाचे भाग सांगितलेत. संहिता आहे, ब्राह्मण आहे, आरण्यक आहे. हे गुरुचरित्रात थोडं डिटेलमध्ये आलंय. आता कोणत्याही वेदामध्ये ही 3 भाग येतात. म्हणजे अ, अ, कर्म सांगितलेले आहेत. वेगवेगळी कर्म सांगितली आहेत. म्हणजे नंतर देवाच्या उपासना सांगितलेल्या आहेत. म्हणजे कर्माच्या लेव्हलपासून उपासनेकडे नेऊन चित्तशुद्धी झाली, की मग ज्ञानाचा उपदेश आहे. आणि मोठ्या महाराजांनी दत्तपुराणातही याच अ, क्रमाने अ, अ, सगळे ते दत्तचरित्र आणि त्याच्या हिशोबाने जो उपदेश आहे तो ह्याच क्रमाने सांगितलेला आहे. हां, तुम्हाला येतोय बहुतेक फोन? हां, प्रदान करतायत. त्यांना कोणीतरी फोन करून सांगा याच्यावर जॉइन व्हायला. शैलेंद्र दहाकर. हां, 1 मिनिट हां, हे ऐक ऐकू नाही आलं नीट. हां, आता आधी 7व्यात सांगितलं, की कर्म, उपासना, दान, ज्ञान हे 3 भाग झाले. आणि स्मृती, इतिहास, पुराण हे वेदांवर बेस्डच हे सगळे तयार झाले. म्हणजे त्याच्यात पुराणं झाली सगळी. पुराणं सोडूनही ज्या संहिता काही आहेत, गर्ग संहिता आहे, अमुक, तर त्या तयार झाल्या. आणि इतिहास म्हणजे महाभारतासारखे ग्रंथ, की ज्याच्यात चारही पुरुषार्थांचं वर्णन आलेलं आहे. पण तसं जरी असलं तरी त्याला वेद हाच आधार आहे. वेदाच्या आधाराने ते झालेले आहे. आणि त्या असे जे वेद आहेत म्हणजे सगळ्याला आधार असणारे म्हणजे
रेफरन्स बुक आपण जसं म्हणतो, तसं सगळ्याचा आधार असे जे वेद आहेत, त्या वेदांचं मत आता मी तुला सांगतो आणि हे समाधानाचे सत्य त्रिवाचे बोलतो. म्हणजे हे हे ठाणे समाधानाचे म्हणजे समाधानाचं ठिकाण म्हणजे हे एकदा कळलं वेदातच अ, समाधानाचे ठिकाण म्हणजे सच्चिदानंदाच्या प्राप्तीचं ठिकाण हे वेदातच आहे. वेदाला छंद असंही म्हणतात. म्हणजे आपण व्याकरणातले पण छंद म्हणतो. तर ते वेदांना छंद असं म्हटलेलं आहे आणि छंद याचा खरं तर अर्थ होतो झाकून ठेवणारे ते छंद. तर ज्यांनी ब्रह्माला झाकून ठेवलंय ते छंद. म्हणजे वेदांनी ब्रह्माला झाकून ठेवलंय अशा रीतीने वेदांचं महत्व आहे. आता कोणाला अशी शंका येईल की वेदांनी झाकून कुठे ठेवलंय, प्रकट केलंय. तर प्रकट पूर्ण करू शकत नाही वेद, पण झाकून ठेवलंय त्याचं पण महत्व काय? तर आपण एक साधी गोष्ट घेतली. समजा लहान मुलाला आपण काहीतरी खेळ खेळवून दाखवतोय. 2 वाट्या आपण ठेवल्यात उपड्या. त्यातल्या एका वाटीत चॉकलेट आहे आणि एका वाटीत काहीही नाहीये. तर त्यांनी कोणती वाटी उचलली तर त्याला चॉकलेट मिळेल? ज्याच्या आत चॉकलेट झाकलंय ती. तसंच वेदाचं वरकरणी वाचन केल्यावर परब्रह्म कळत नाही. पण ते वेदाच्या खऱ्या अर्थाची उकल जेव्हा होते, तेव्हा त्यातलं आतलं परब्रह्म हे सापडतं. अशा ह्यानी त्यांनी अ, वेदांचं ते समाधानाचं ठाणे आहे असं म्हटलं आणि सत्य त्रिवाचे अ, बोलतो म्हणजे काया वाचा मनानी. म्हणजे काया वाचा मनानी म्हणजे तो अनुभवासहित बोलणं आहे, हे ते सांगतायत. हां. हेच हे आता वेदांताच्या अभ्यासात काही स्टँडर्ड उदाहरणं आहेत. म्हणजे ती एकदा कळली की ती सगळीकडे ती तशीच वापरली जातात, की जग निर्माण कोणतीही वस्तू निर्माण व्हायला एक एक लागतं निमित्त कारण आणि एक लागतं उपादान कारण. आणि ते समजवण्यासाठी एक मातीचा घडा तयार करण्याचं उदाहरण दिलंय. तर घडा निर्माण व्हायला अ, माती हे उपादान कारण आहे. उपादान म्हणजे ज्याच्यापासून ते बनवायचं ते रॉ मटेरियल आणि कुंभार हे निमित्त कारण आहे. म्हणजे जो ते ॲक्चुअली बनवतो तो. तर तसं सच्चिदानंद स्वरूप हेच इथे तीच माती आहे आणि अ, त्याच मातीचा घडा बनवण्याचं काम पण त्यांनीच केलंय. त्यामुळे परब्रह्माला जगाचं किंवा विश्वाचं निमित्तोपादान कारण म्हणजे निमित्त कारण पण आणि उपादान कारण पण होतं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यावर परत अशी शंका घेतली जाते, की जे निमित्त कारण असेल तेच उपादान कारण कसं असेल? मग त्याच्यासाठी अजून एक दृष्टांत देतात, की कोळ्याचा. जो कोळी असतो, तो ते सगळं जाळं विणतो. आता जाळं तयार करणारा पण कोळी आहे आणि जाळं त्याच्या आतनंच उत्पन्न होतं. त्यामुळे निमित्त आणि उपादान कोळी जर असू शकतो, तर तसं परब्रह्म पण याचं निमित्त उपादान आहे असं सांगतात. आणि म्हणून हे म्हणजे घड्याचं उदाहरण देतात. माती म्हणजे निर्गुण निराकार जर असेल, तर त्याला आकार देणारी दिल्यानंतर तो घडा होतो. तो घडा फुटला की परत मातीच होते. म्हणजे अ, जगाच्या आधी, मध्ये, अंती जे काही सत्य आहे ती ती फक्त माती आहे. म्हणजे ते सच्चिदानंद अ, अ, हेच खरं आहे. जसं भगवंतांनी गीतेमध्ये पण दुसऱ्या अध्यायात सांगितले, की अ, हे याच सर्वाचा आधी हे पण सच्चिदानंद आहे, अंत हे पण सच्चिदानंद म्हणजे अ अव्यक्त हे व्यक्त मध्यानी भारत म्हटलंय. म्हणजे आधी पण अव्यक्त आहे आणि नंतर पण अव्यक्त आहे. मध्ये फक्त ते थोडा वेळ व्यक्त झाल्यासारखं फक्त भासतंय ते सच्चिदानंद आणि तो भास म्हणजे हा सगळा जग आहे. अशा हिशोबाने त्यांनी ते सांगितलेलं. बरोबर.
म्हणजे आता याच्या सृष्टीच्या पूर्वी असा काळाचा निर्देश केला गेलाय, पण सृष्टीच्या पूर्वी काळही अस्तित्वात नाहीये खरं तर. म्हणजे आता थोडक्यात आपण एक उदाहरण घेतलेलं, की स्वप्नात समजा आपण समजा राजा झालो किंवा राणी जे काय असेल तसं झालो, तर आपल्याला ते स्वप्नात असं वाटतं, की आपल्या आधीच्या पिढ्या अशा-अशा आहेत, पुढच्या पिढ्या अशा-अशा आहेत. पण ते स्वप्नच आहे ना, त्याला काही भूतकाळ नाहीये आणि भविष्यकाळ नाहीये. म्हणजेच काय, स्वप्नातला काळ हा पण भासमान आहे. तसा काळ ही संकल्पनाच या मायेच्या आतली आहे. त्यामुळे त्याच्या आधी हे फक्त आपल्याला कळल्यापुरता व्यवहार करायला लागतो. म्हणून त्यांनी सांगितले, "पूर्वी या काळबोधकास बोललो परी तेव्हा काळ, काळ न दैतास दावणार." म्हणजे हा काळ म्हणजे अ, अ, दैतास दावणारा म्हणजे त्या द्वैतापासून वेगळा असेल तर तो द्वैताला दाखवू शकतो. तसा नाहीये. तो द्वैताच्या आतलाच आहे. त्यामुळे त्याच्या पूर्वी काळ नसल्यामुळे खरं पूर्वी हे वचन तसं बरोबर नाहीये. फक्त तो आद्या असं क्रमाने म्हणजे काळाच्या क्रमाने नाही, सिक्वेन्सनी म्हणून त्याला आद्या असं म्हटलेलं आहे. ओम नमोजी आद्या जे ज्ञानेश्वर माऊलींनी मंगलाचरण केलंय. आणि तेच वेदांतामध्ये अथ शब्दांनी सांगितले. अथ तो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे सर्वाच्या आधी जे आहे त्याची ही जिज्ञासा याला ब्रह्मजिज्ञासा असं घेऊन वेदांताची सुरुवात केलेली आहे उत्तर पक्षाची. हा, याच्यासाठी एक ते आपण मागे घेतलेलं तसं उदाहरण की अ, स- स- सिनेमाचं प्रोजेक्टरनी पडद्यावर चित्र हे केलंय सिनेमाचं. पुढची फिल्म फिरते आणि त्यांनी ते चित्र फिरतंय. पण ते चित्रात जे काही बदल होत आहेत, त्याच्यात कोण हिरो हिरोईन दिसत आहेत, त्यांचे काय जे काय चाललंय, त्याचा त्या प्रोजेक्टरच्या मागच्या दिव्याशी काहीच संबंध नाही. तसं हा अ, अ, जरी हा मायेचा हा भास जरी आला, तरी त्याच्यात काही द्वैतपण नाहीये. त्याच्यासाठी तो स्वतः एक सच्चिदानंद स्वरूपच आहे. आणि मिथ्या जे फक्त प्रतिबिंब जे दिसतंय, म्हणजे ह्याला आता हे अ, ते पुढच्या ह्याच्यात येईल. आत्ता सांगत नाही उदाहरण. पुढच्या त्याच्या सिमिलर उदाहरण आलेलं आहे, की ते समोर पडद्यावर हलणाऱ्या गोष्टींनी या दिव्यात काही फरक पडत नाही. म्हणजे त्या दिव्यात काही द्वैतपण येत नाहीये. आणि समजा ते पिक्चरमध्ये जे काही चाललंय, त्या पिक्चरमध्ये समजा मोठा बॉम्बस्फोट होतोय. तर ती स्फोट करणारी शक्ती किंवा हिरोनी विलनला मारलं वगैरे जे काही दाखवलंय, तो व्यवहार चाललाय. तो कशामुळे तरी चाललाय असा भासतोय, तीच माया आहे. पण तिचं अस्तित्व नाहीये. कारण ते जे लॉजिक आहे, ते खऱ्या ह्याच्यात काही ॲप्लिकेबल. तो स्फोट झाला म्हणून आपल्याला सिनेमाच्या सीटवर आपल्याला काही भाजत नाही. तर तसं ते सांगितलेलं. ते मिथ्या प्रतिबिंब फक्त आहे. भासच आहे. हं. हां. आता ईश्वर आणि ईश्वराची शक्ती म्हणजे ईश्वराच्या शक्तीने हे सगळं चाललेलं आहे आपण असं म्हणतो. पण ती शक्ती आपल्याला वेगळ्या प्रकारे भासमान होते या मिथ्या जगाच्या रूपाने. ते कसं? तर चंद्राचं समजा प्रतिबिंब पाण्यात पडलेलं आहे. आता त्या पाण्यात कोणी दगड टाकला तर तो चंद्र हलतो असा दिसतो. पण वास्तविक त्या चंद्रात काही फरक पडत नाही. पण चंद्राचं प्रतिबिंब जे हलणं आहे, त्याच्यासाठी चंद्राची आवश्यकता आहे. चंद्राचं बिंबच नसेल, तर तो हलण्याचा प्रसंग येत नाही. तसं आहे.
तसं मायेमुळे ब्रह्माला काही बुद्धी येत नाही. हं, हं. आले का आता पण आले. हं, हं. हां. मग याच्यासाठी जे आपण मागे उदाहरण दिलं, की अ, काळोखात दोरी पडलेली आहे आणि ती अशी वाकडी पडलेली आहे. तर अज्ञानाच्या आवरणाने ती दोरी आहे याचं ज्ञान झालं नाही. अज्ञान आहे, दोरीचं अज्ञान आहे. आणि विक्षेपानी भलतंच ज्ञान झालं म्हणजे तिथे सर्प दिसला. आता तो जो सर्प जरी उपाधीमुळे भासला, तर त्यांनी त्या दोरीत फरक पडला नाहीये. आपल्याला वाटतंय त्या दोरीत फरक पडलाय. म्हणजे आपल्याला वाटतंय हे जग म्हणजे बदलतं आहे किंवा काय आहे. शेवटी जेव्हा म्हणजे पहिल्या ह्याच्यात पण माया म्हणून थोडंसं जे बाजूला ठेवलं, अ, याला अन्वय आणि व्यतिरेक म्हणतात. पहिल्यांदा व्यतिरेकाने ते बाजूला ठेवलं जग. पहिल्यांदा तत्त्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी तत्पदार्थ आणि त्वम पदार्थाची शुद्धी करून दोन्हीकडे चैतन्य एक आहे समजल्यानंतर आता ते काय करतायत, की हे जे सगळं दिसतंय, तर त्याचं जे खरं रूप आहे, ते तर सच्चिदानंदच आहे. आता जो वर वर सर्पाचा भास आहे, तो सर्पाचा भास दोरीवर झाल्यावर काही दोरी जिवंत होत नाही किंवा म्हणजे दोरी काही हालचाल करणार नाहीये किंवा ती दोरी सर्प होत नाही. आणि तो भास निवळल्यावर दोरी तशीच आहे, भास व्हायच्या आधीही दोरी तशीच आहे. तसं अ, अ, हे फक्त मायेच्या उपाधीमुळे त्या ईश्वराच्या ठिकाणी द्वैत हे भासणारं आहे. पण ती उपाधी गेली की ते नाहीसं होतं. त्यामुळे ते द्वैत खरं तर नाहीच आहे. आकाशात सूर्य ढगांनी झाकला गेला आपण म्हणतो. आता सूर्याच्या बाजूनी बघितलं तर ते ढग कणभर सुद्धा नाहीयेत. म्हणजे ते सूर्याला ते कणभर ढग दिसणार सुद्धा नाहीत, इतके ते बारीक त्याच्या इतक्या अंतरावरून इतक्या ह्यानी ते आहेत. पण आपण मायेच्या ह्या बाजूला असल्यामुळे त्या एवढूशा आपण नुसतं हात ठेवला तरी डोळ्यावर सूर्य झाकला गेलाच म्हणायला लागतं ना, दिसत नाही आपल्याला काही. पण ही फक्त उपाधी आहे. ती उपाधी बाजूला केली तर तो सूर्य कायम तळपताच आहे. सूर्य उगवतो, मावळतो हे पृथ्वी फिरते म्हणून वाटतंय. तो जर भास गेला, अंतराळात आपण गेलो, तर तिथे कायम सूर्य दिसतोय. तर त्याच्यामुळे त्याच्या स्थितीत काही सच्चिदानंदाच्या स्थितीत जग भासतंय किंवा नाही, यांनी त्याच्या स्थितीत काहीच फरक नाही झालाय, हे सांगितलंय. याला अजून एक उदाहरण देतात, की समजा कंदील आहे एखादा. तर कंदिलाच्या काचेवर वेगवेगळी चित्र काढलेली आहेत. तर कंदील पेटवल्यावर आजूबाजूच्या भिंतीवर वेगवेगळी चित्र दिसतात. पण तो जो मूळ प्रकाश जो आहे आतला, तो ज्योत आहे, त्याला त्या कंदिलातून काय चित्राचा फरक पडत नाही. हेच इथे सांगितलं. अनिर्वचनीय म्हणजे वचनीय नाही ती. म्हणजे जिला डिस्क्राईब करू शकत नाही ती. आता हे असं का? तर हे सगळं माया आहे आपण म्हटलं, खोटं आहे म्हटलं, तर त्याचा अनुभव येतोय ना. आता आपण कितीही खोटं म्हटलं, आता समजा कोणी मला चिमटा काढला, तर मला दुखणार आणि मी आ कडनं ओरडणार. म्हणजे हा अनुभव तर होतोय. बरं हे टिकणारं नाहीये, त्यामुळे हे खरंही मानता येत नाही. म्हणून तो भास आहे. बरं भास आहे म्हणावं, तर भास निर्माण का झाला? यालाही तसं उत्तर नाहीये. म्हणजे त्याला उत्तर असं देतात, की पहिल्यांदा ती वृत्ती निर्माण झाली, की एकोहम बहुश्याम. पण ती तरी कशाला व्हायला पाहिजे? तर म्हणजेच ह्या प्रश्नाला उत्तर नाही याचा अर्थ ती जी मायेची जी पूर्ण डेफिनेशन आहे ती आपल्याला करता येत नाही. आणि दुसरं असं आहे, की जेव्हा ब्रह्मज्ञान होतं, तेव्हा तो मायेचा निरासच आहे. त्यामुळे जसं आपण जागे झाल्यावर स्वप्नात समजा आपल्याला एखादा विचित्र प्राणी दिसला,
तर जागा झाल्यावर आपण म्हणत नाही, "अरे मला ते सोंड असलेलं सिंह दिसला तो कुठे मिळेल?" असा आपण विचार करत नाही. त्यामुळे ज्ञानी महात्माही त्याचा विचार करण्याचा संबंध येत नाही. अशा रीतीने ती कायम अनिर्वचनीय राहते आणि ती अनादी आहे. कारण ती येते त्या परब्रह्मापासूनच. म्हणजे तो शेवटी तो भास कधी झाला तर जेव्हा कंदील पेटला तेव्हापासून. तर कंदील कधी पेटलेला नाही, तो कायम पेटलेलाच आहे. त्यामुळे तो भासही अनादी धरलेला गेलेला आहे. अशा पद्धतीने तिला जिचं वर्णन करता येत नाही, अशी अनिर्वचनीय म्हणून सांगितलेलं आहे तिला. हं. काय झालं? आवाज गेला? हां. अ, व्याकृत म्हणजे बदल होणं. तर खरं तर परब्रह्मात काही बदल होत नाही. त्यामुळे ते अव्याकृत आहे. आपण ते उदाहरण म्हटलं ना, की आपण याला अ, भाषेचे नियम जे आहेत त्याला व्याकरण म्हणतो. तर व्याकरण याचा अर्थ जे मुख्य अक्षर ब्रह्म जे पहिल्यांदा सगुण रूपात आलं, ते ध्वनीच्या रूपाने प्रणवाच्या रूपाने आलं. तर तो प्रणवाचा जो नाद आहे किंवा तो ओंकार आहे, त्याचंच व्याकृत म्हणजे विकार म्हणजे बदल. म्हणजे दोष अशा ह्यानी नाही, विकार म्हणजे बदल किंवा रूपांतर. तर त्याच्या मूळ रूपापासून ते रूपांतरित होऊन बाकी शब्द झाले. तशी ही सृष्टी मूळ परब्रह्मा रूपापासून वेगळंच म्हणजे त्याचं परब्रह्म रूपत्व अज्ञानाने अ, खेडेकर पण मीटवर कॉल करतात. आपण ना सगळ्यांना नंतर त्यांना ती लिंक मीटची डिलीटच करायला सांगूया आपण, नाहीतर कन्फ्युजन होत राहील कदाचित. हां, ठीक आहे. तर काय सांगत होतो आपण? हां, अव्याकृतचं. तर अ, व्याकृत म्हणजे जे मूळ स्वरूप आहे ते अज्ञानाने झाकलं गेलं आणि विक्षेप शक्तीने भलतंच स्वरूप दिलं. ते व्याकृत स्वरूप ती जी अज्ञान आणि विक्षेप करणारी शक्ती हिला माया म्हटले. ती कशी निर्माण झाली याला उत्तर नाहीये. कारण भास भास कसा झाला एखाद्याला तर त्याचं काय उत्तर देणार आपण? तसा तो भास आहे. त्यामुळे त्यामुळे हे जग जे आहे ते मूळ परब्रह्मापासून त्याचं व्याकृत असं रूप दिसायला लागल्यामुळे मग त्याच्यात पहिल्यांदा तर ते महत्त्व म्हणजे बुद्धी हा एक भाग निर्माण झाला आणि मग त्रिगुणाची उत्पत्ती झाली. म्हणजे जी सम अवस्था होती त्याच्यात लहरी म्हणजे अपडाऊन जे आहेत त्यांनी तीन गुणाची म्हणजे तीन गुणाचा इम्बॅलन्स ही सृष्टी उत्पत्तीची सुरुवात झाली आणि मग त्याच्यापासून पंचमहाभूत तयार झाली. आता ते सांगतील पंचमहाभूत कशी झाली. शब्दयुक्त शब्द रूपगुण आहे. हे आपण पाहिलं ना याच्या आधीच्या प्रस्तावनेत की प्रत्येक महाभूताला एक गुण आहे आणि त्या गुणाबरोबर त्याच्या आधीच्या महाभूताचाही गुण त्याच्यात आहे. म्हणजे आकाशाचा शब्दगुण आहे. त्याच्यानंतर वायूचा शब्दस्पर्श, तेजाचा शब्दस्पर्श रूप, आपाचा शब्दस्पर्श रूपरस आणि पृथ्वीत पाची गुण आहेत. शब्दस्पर्श रूपरस गंध. ह्या गुणांनाच तन्मात्रा म्हटलेलं आहे. तन्मात्रा म्हणजे अ, इंद्रिया जी नंतर निर्माण होतील त्याचे हे विषय आहेत. म्हणजे असं नाहीये की म्हणजे मॉडर्न याच्यात कसं की तुमची इंद्रिय तयार झाली आणि त्यांनी तुम्हाला आहेत ते विषय दिसले. पण इथे तसं नाहीये. तन्मात्रा आधी निर्माण झाल्या आणि त्या तन्मात्राला ऍक्च्युली इंद्रियाशिवाय जाणणं ही परब्रह्माची शक्ती आहे. म्हणून तू त्याला सहस्रशीर्षा सहस्रपादा म्हणतात. कारण
त्याला कोणत्याही शिराची किंवा डोळ्यांची अशी गरज नाहीये. डायरेक्ट त्याला ज्ञान होऊ शकतं. पण व्याकृत झाल्यानंतर इंद्रियाच्या माध्यमाने ह्या तन्मात्रा कळून येतात आणि त्यांना तन्मात्रा असं म्हणतात. जे प्रत्येक महाभूताचे गुण आहेत ते. ते हे सांगितलेत, 5 गुण सांगितलेत. हां. हं. हो. हां. म्हण म्हणजे एक कसं आहे, जसं आपण अ, जन्म जसा होतो, तसंच सृष्टीची निर्मिती आहे, की निर्गुण निराकार सच्चिदानंद परब्रह्म जे आहे, तर त्यातल्या त्यात ते तिथून म्हणजे आपण डिस्क्राईब करण्यापुरतं म्हणू, की खाली येताना पहिल्यांदा आकाश तयार झालं. म्हणजे आकाश तरीही व्यापकत्व किंवा अ, सात्विक गुणांनी युक्त असं जास्त सत्वगुणयुक्त असा आकाश आहे. त्यामुळे परब्रह्माचं उदाहरण देताना पण बऱ्याच वेळा आपण आकाशाची उपमा देतो किंवा अ, अ, श्रीकृष्ण भगवंताचं जे अ, अ, निळं रूप आहे, त्याच्याशी साधर्म्य आकाशाला येतं. कारण ते त्यातल्या त्यात सच्चिदानंदाच्या जवळ आहे, सात्विक आणि पहिलभूत. आकाश घनीभूत होऊन अ, वायू तयार झाला. तो घनीभूत होऊन तेज तयार झालं. तेज घनीभूत होऊन आप तयार झालं आणि आप घनीभूत होऊन पृथ्वी तयार झाली. त्यामुळे पूर्व अ, जे पुढचे गुण जे तयार झाले, ते सात्विकापासून तमापर्यंत येत गेलेले आहेत. म्हणजे गंध हा जो विषय आहे, तो सगळ्यात शेवटचा म्हणजे तमाच्या इकडे जाणारा आहे. शब्द हा पहिला आहे. श त्यामुळे शब्द हा गुण आकाशाचा असल्यामुळे, तो ईश्वराशी जवळ असल्यामुळे कारण पहिल्यांदाच सगुण रूपात येणं ते शब्दाच्या माध्यमातून भगवंत आलेत. तो ओंकार जेव्हा आला तेव्हाच आकाशाची निर्मिती आहे. म्हणजे तो शब्द आणि आकाश हे दोन्ही वेगळे आपण काढू शकत नाही. आत्ताचे मॉडर्न सायंटिस्ट पण सांगतात, की युनिव्हर्सचा एक साउंड आहे. त्यांना तो म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर तो येतो, की युनिव्हर्सचा एक साउंड आहे. दॅट इज नथिंग बट तो ओंकार शब्द आणि आकाशाची उत्पत्ती हे युगपत आहे. कारण तो त्याचा गुण आहे. म्हणजे आपण असं म्हणत नाही ना, की बगळा आधी आला आणि नंतर त्याचा पांढरा रंग आला. बगळा येतो तेव्हा त्याचा पांढरा रंग घेऊनच येतो. तसं आकाशाबरोबर शब्दाची उत्पत्ती आहे. त्यामुळे नामा नामस्मरणाला महत्त्व एवढ्याकरता आहे, की ते परमेश्वराचं मूळ रूप आहे नाम हे. आणि मग शब्द नंतर स्पर्श आणि रूप आलं. त्यामुळे रूप पण नंतर आलेलं आहे. पहिल्यांदा नाम आलेलं आहे भगवंताचं. त्यामुळे नामस्मरणाचं महत्त्व आहे. थोडं विषयांतर झालं, पण याच्या शब्दासंबंधी होतं म्हणून सांगितलं. हं. कारणं म्हणजे ज्याच्यापासनं कार्य होतं, ते निमित्त कारण असेल किंवा उपादान कारण असेल. आता सृष्टीचं आपण बघितलं, निमित्त उपादान दोन्ही अ, ईश्वरच आहे. पण ईश्वरच आहे म्हणण्यापेक्षा ईश्वराची जी अनिर्वचनीय माया आहे, त्याच्यापासून सृष्टी झाली. तर त्यामुळे हे पंचमहाभूत आहेत, त्याच्यातही ते मायेचे त्रिगुण आपोआप आलेले आहेत. फक्त काय आहे, त्यांच्या शुद्धीप्रमाणे आकाशात सत्वगुणाची हे जास्ती आणि पृथ्वीत तमोगुणाची जास्ती. असा तो एक ग्राफ स स सत्व समजा आपण म्हटलं आकाशात 99% सत्व आहे आणि 0.5 रजतम आहे. तर मग हळू-हळू रज जास्त वाढत गेलं. मग रज पण कमी होऊन तम वाढत गेलं आणि पृथ्वी सर्वात तमोगुणी हा चा भाग झाला. तर हे तिन्ही गुण या पाचही भूतात आहे हे सांगितलेलं आहे.
हां, म्हणजे आता ते पंचमहाभूताचं बाह्य सगळा आविष्कार जो आहे, आपण जसं म्हटलं, की अ, बाह्य जी सृष्टी दिसली, तर त्याच्याबरोबर आ आतली जी इंद्रिय आणि मन जे तयार झालं, तेही या पंचमहाभूताच्या स त्याच्यातला सात्विक जो अंश आहे त्यांनी तयार झाला. त्यामुळे अ, 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 हे जे सांगितलंय, की पहिल्यांदा श श्रोत्र म्हणजे ऐकण्याची शक्ती ही शब्दापासून झाली, आकाश गुणापासून झाले. त्यामुळे आपण पाहतो, की वेदांचं ज्ञान परंपरेने जे देण्यात येतं, ते लिहून वगैरे नाहीये, ते शब्दांनी आहे. आता आपलं मॉडर्न शिक्षण म्हणतं ऐकून काय होतंय, दिसणं आणि ह्याला महत्व आहे. पण आपलं शास्त्र असं सांगतं, की गुरूनी सांगितलं आणि शिष्याने ऐकलं, ही खरी सर्वात उत्तम पद्धत आहे. कारण श्रोत्र हे शब्द हा मुळातच आकाशाचा गुण म्हणजे आधीच सात्विक आहे आणि त्या सात्विकातलाही अतिसात्विक भाग यांनी श्रोत्र आलेला आहे. म्हणजे ऐकण्याची हे. आणि त्यामुळे ऐकण्याचं जे इंद्रिय आहे, डोळे आपले बंद होऊ शकतात. बाकी आपण वास कधी येणार नाही किंवा एखादी गोष्ट लांब असली तर स्पर्श होणार नाही किंवा भिंतीच्या पलीकडची वस्तू दिसणार नाही. पण आपलं ऐकण्याचं इंद्रियाची कपॅसिटी पण खूप लांबपर्यंतची असते. कारण ते आकाशाचा गुण त्याच्यात आहे. आकाशाचा गुण श्रोत्रात आला. त्याच्यानंतर एक-एक सांगितलेलं आहे. तेजानी दृष्टी वगैरे हे येईल आता पुढे. हां, म्हणजे त्वचाला अ, त्वचेत वायूचा गुण आहे. अ, डोळ्यात चक्षुत तेजाचा गुण आहे आणि जिभेत आपाचा गुण आहे आणि घ्राणात पृथ्वीचा गुण आहे, गंध. असे विभाग झालेले आहेत सगळे. आणि सगळ्या सगळ्या महाभूतांचे सात्विक अंश घेऊन बुद्धी किंवा अंतःकरण तत्व तयार झालं. हां. म्हणजे ते अंतःकरण तत्व जे आहे, त्याच्या अवस्था भेदानी त्याला वेगवेगळी नावं दिली गेली आहेत. म्हणजे ते अंतःकरण तत्व स्वस्वरूपात स्थित असेल, म्हणजे आपण जे म्हटलं शुद्ध बुद्धी म्हणजे तिथे मनाची अवस्था संपली आणि शुद्ध बुद्धीची पराकाष्ठा म्हणजे स्वस्वरूपात ती स्थित झाली. म्हणजे अंतःकरण या लेव्हलपर्यंत आली आणि त्यात जो भगवंत आहे म्हणजे कूटस्थ जे आहे त्या स्वरूपात ते राहिलं. तसं ते अगदी शुद्ध आहे आणि निश्चय कोणताही करतो तेव्हा तिला बुद्धी म्हणतात. निश्चय होण्याच्या आधी जेव्हा हे बरोबर की ते बरोबर हे अॅनालिसिस आहे, तेव्हा ते मन आहे आणि एखादी इन्फॉर्मेशन आत घेणं आणि ती स्टोअर करणं, हे कार्य चित्ताचं आहे. हं. म्हणजे अहंकार जो आहे, ते म्हणजे अहंकारात त्रिगुणाप्रमाणे सात्विक, राजस, तामस अहंकार हा पण भाग केलेला आहे. आणि अहंकाराचे महाभूतात्मक जे अंश आहेत, त्यांनी आपण म्हणतो ना, की माझ्या कानाने ऐकलं असं म्हणत नाही. मी ऐकलं म्हणतो. तेव्हा तो अहंकाराचा आकाशाचा जो सात्विक अंश आहे, तो त्या ऐकण्याचा अभिमान तो घेतो. कारण ते त्याला जवळचं वाटतं. जेव्हा तो बघण्याचा डोळ्यांनी दिसतं, तेव्हा अंतःकरणातला तेजांशाचा जो सात्विक भाग आहे, तो त्याची जबाबदारी घेतो आणि तिथे स्वतःला पाहून मी पाहिलं म्हणतो. असं सांगितलंय.
म्हणजे आता ही ज्ञानेंद्रिय आहेत, ही सगळी अ, सात्विक अंशाने झाली आणि अ, अ, गीतेत भगवंतांनी सांगितलंय, की सत्वात संजायते ज्ञानम. म्हणजे सत्वगुण का महत्वाचा, की कारण सत्वगुणाने ज्ञान होतं. तसं हे पंच ज्ञानेंद्रिय जी सांगितलेले आहेत, श्रोत्र इंद्रिय, चक्षु इंद्रिय वगैरे ही 5, तर त्यांनी ज्ञान होतं कारण ते सात्विक अंशाने बनलेले आहेत. आता कर्मेंद्रिय आहेत, रजोगुणाचं लक्षण आहे कार्य, क्रिया, रूपांतर हे सगळं रजोगुणाचं. तसं तर सगळी सृष्टी उत्पत्ती हे रजोगुणाचं कार्य आहे. ब्रह्मदेवाचं कार्य हे रजोगुणाचं कार्य आहे. पण त्याच्यात हे म्हणजे अ, 5 कर्मेंद्रिय आहेत. हात, पाय, अ, गुदा, उपस्थ आणि जिव्हा. हे सगळं म्हणजे रजोगुणाचं कार्य आहे. ते सांगितलेलं आहे. त्याच त्याच आणि मग त्या त्या ठिकाणीही म्हणजे प्रत्येक याच्याप्रमाणे काय म्हणतात त्याला पंचमहाभूताप्रमाणे त्याची कार्य वेगवेगळी होत आहेत. रजांशे रजांश ऐक्य असं आहे ते. रजांशाच्या ऐक्याने म्हणजे त्या पंचमहाभूतातली सगळी, जसं पंचमहाभूतातल्या सगळ्या सत्वांशांनी अंतःकरण तत्व झालं, तसं पंचमहाभूतातल्या एक एक महाभूताच्या रजानी एक एक अ, अ, कर्मेंद्रिय वगैरे ही झाली आणि सगळ्या पंचमहाभूतांच्या रजंशाचं एकत्रीकरण करून प्राण झाला. आणि त्या सगळ्या पंचमहाभूतांचं एकत्रीकरण करून प्राण झाला. त्यामुळे त्या प्राणाची 5 जी वेगवेगळी कार्य आहेत, ती प्रत्येक भूताशी निगडीत आहेत. त्यामुळे प्राणाचे 5 भेद आहेत. 5 भेदांनी तो प्राण राहतो. म्हणजे तो प्राण, आपान, अ, अ, व्यान, उदान, समान असे प्रत्येक प्राण तो वेगवेगळी कार्य तो करतो. कारण तो अ, वेगवेगळं महाभूत त्याच्यात कार्य करत असतो आणि तो अ, त्याची विशेष असं आहे, की सत्वगुणात्मक जे अंतःकरण आहे, त्याच्यापेक्षा हे प्राणाचं कार्य वेगळं राहतं. म्हणून आपण त्याला मॉडर्न सायन्समध्ये इनव्हॉलंटरी सिस्टीम म्हणतो, की बुद्धीचं त्याच्यात काही चालत नाही. फार तर फार श्वासोच्छ्वास घेताना आपल्याला कधीतरी लक्षात येतं, अरे श्वास घ्यायचा राहिला. तेव्हा आपण बुद्धीने किंवा प्राणायाम करायचं म्हणून बुद्धीने करतो. पण अदरवाईज प्राणाचं श्वासोच्छ्वास म्हणा किंवा बाकीही पचन आहे, वायूचं हे रक्ताभिसरण आहे, वायू हे करणे, परत त्या पाचाचे उपप्राण पण आहेत, म्हणजे जे ध्यानावस्थेसाठी लागणारा किंवा त्या उपप्राणांपैकी काही प्राणांचं नियोजन करून तुम्ही म्हणजे अ, ती लघिमा सिद्धी पण प्राप्त करू शकता वगैरे वगैरे. तो विषय वेगळा आहे. पण सांगायचं म्हणजे स- अ, अंतःकरणापेक्षा वेगळं राहून सुद्धा प्राणाचं हे कार्य चालू आहे. आणि गोष्ट अशी आहे की त्या इंटेलिजन्सची आपल्याला कल्पना सुद्धा नाहीये. आपला बुद्धीने आपण विचार न करता अन्न पचन होतंय, मलमूत्रादी विसर्जन होतंय. थोडीफार गडबड झाली की आपण तक्रार करतो, पण जी गडबड होत नाही त्यात केवढी कृपा आहे. मला म्हणजे एकदम आठवलं, अ, अशोक काका जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते शेवटच्या वेळी, त्यावेळी ते एकदा म्हणालेले, की "दिनेश, ही म्हणे ही सगळी मलमूत्रादी विसर्जनापासून ही साधी गोष्टी पण व्यवस्थित व्हायला केवढी परमेश्वराची कृपा लागते." कारण त्याच्यावर आपल्या बुद्धीचं काहीच चालत नाही. प्राण आपल्या परीने तो त्याचं प्राण शरीराला पण कधी सोडून जाणार हे पण बुद्धी नाही ठरवू शकत. त्याचा तो निघून जातो. तर हे ते प्राणाचं रजोगुणाचं कार्य सांगितलेलं आहे.
या सगळ्या म्हणजे प्राण हे रजोगुणी असल्यामुळे ते म्हणजे त्रिगुणात्मकातच येतं आणि हे सगळं जे काय आहे ते अ, परब्रह्माच्या योगानेच चाललेलं आहे. तर परब्रह्माचे जे ब्रह्मदेव हे रूप आहे, हे रजोगुणाचं लक्षण असल्यामुळे त्यांची देवता ती मानली गेलेली. हं. हां, तर हे पंचीकरण आधी आधी जे ते सांगितले ना, की अ, प्राणेंद्रियांतःकरण समुदाय लिंग शरीर सूक्ष्म होय. म्हणजे सूक्ष्म शरीर जे आपण म्हणतो, जे मागच्या ह्याच्यात आलं, की 3 शरीर असतात किंवा 4 असतात खरी, की स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि महाकारण शरीर. तर त्यातलं सूक्ष्म शरीर म्हणजे काय? तर ही सगळी इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय म्हणजे स्थूल भाग नाही त्याचे. म्हणजे श्रवणेंद्रिय म्हणजे हा बाह्य कान नाही, जी ऐकण्याची जी शक्ती आहे ते. तर ते सगळं आणि हे अंतःकरण तत्व हे मिळून लिंग शरीर येतं. आणि आपण प्राण गेला म्हणतो, तेव्हा त्या प्राण जो आहे, ते ह्या सगळ्या इंद्रिय आणि मना म्हणजे अंतःकरण तत्वाला घेऊन बाहेर पडतो. आणि ते मग जे अंतःकरण तत्व आणि जसं ज्या संस्कारांनी तयार झालेलं आहे, त्याच्यात जसं रजतम सत्वाचा कॉन्फिगरेशन आहे, त्याप्रमाणेच ते आपोआप देह तसाच अट्रॅक्ट करतो. म्हणजेच त्या त्या कर्मानुसार त्याचा जन्म होतो पुढे. हं. हां. आता हे म्हणजे अ, अ, ही जी शरीर सगळं आधी तयार झालेलं सांगितलंय, ते विराट स्वरूपाचं शरीर तयार झालं असं सांगितलंय. अ, आणि मग हे पंचमहाभूताचं पंचीकरण हे वगैरे आणि मग आता ही जीवसृष्टी झाली. आता त्या जीवसृष्टीत पण हेच इंद्रिय सगळं तेच रिपीट म्हणजे जे व्यष्टीत आहे ते ॲक्चुअली समष्टीत आहे तेच रिपीट झालं. समष्टी म्हणजे सगळं विश्व, व्यष्टी म्हणजे एक इंडिव्हिज्युअल. तर त्याच्यात काय झालं, पंचीकरण आपण मागच्या वेळी पाहिलेलं. ते पंचीकरण झालं आणि अ, 4 प्रकारची जीव तयार झाले. उद्बीज म्हणजे बीजापासून उत्पन्न झालेले म्हणजे झाड, वनस्पती सृष्टी झाली. स्वेदज म्हणजे घामापासून म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस किंवा अशी जीव सुटे. जारज म्हणजे सस्तन प्राण्यामध्ये नर मादीच्या संयोगाने, स्त्री पुरुषांच्या संयोगाने ते जारज. आणि अंडज म्हणजे पक्ष्यांची जे अंड्यातनं जी सृष्टी झाली अ, ते जारज आपलं अंडज. आणि 14 लोक त्यात अ, सगळ्या मिळून तयार झाले. हां. अ, आता आधी ते 14 लोक सांगितले ते आपण मागच्या वेळी पाहिले. तर त्याच्यानंतर या 14 लोकात कुठेही जन्म असला तरी त्या किंवा ह्या चारही प्रकारच्या देहात त्या जीवरूपाने ब्रह्मच रिगत म्हणजे राहतं, जातं, जाऊन राहतं. आता जाऊन राहतं हा खरा व्यवहार आहे. ब्रह्म आकाशासारखं आहे. त्यातला आपण एवढूसा काहीतरी भाग घेतला, तर आकाश त्यात शिरलंय असा फक्त व्यवहार होतो. ते ऑलरेडी तिकडे आहेच खरं म्हटलं तर. हां, हां. मग म्हणजे जसे हे म्हणजे प्रत्येक शरीरात जे 5 कोश सांगितलेत किंवा 4 शरीरं आपण पाहिली, की स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि महाकारण. महाकारण शरीर म्हणजे सगळं सर्वव्यापी झालं ते. पण त्यातलं म्हणजे स्वप्नात स्थूल शरीराचा संबंध नाहीये. मग तिथे फक्त सूक्ष्म शरीर म्हणजे मन आणि इंद्रिय फक्त काम करतायत.
कारण शरीरात सुप्तावस्था आहे. म्हणजे तिथे मन इंद्रिय पण गेली. फक्त ती म्हणजे अज्ञानावस्था फक्त ती आहे. तो कारण देह आणि ज्ञान झालं की ती उन्मनी अवस्था महाकारणात आणि त्याच्या पुढे म्हणजे वासुदेव सर्वम म्हणजे ती तो ईश्वर स्वरूप महात्मा झाला. तर जेव्हा ते जीवरूपाचा अध्यास होतो तेव्हाच मी करतो आणि मी करतोय आणि मी भोगतोय हा भाव त्याच्यात येतो आणि तो मोक्षापर्यंत तसाच राहतो. आणि मग जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे जे देह त्याचे ऍक्टिव्ह आहेत त्याप्रमाणे त्या अवस्था तो भोगत राहतो आणि त्यालाच तो दैनंदिन व्यवहार म्हणतात. आणि जन्म घेणं हे खरं एका अवस्थेपासून दुसऱ्या अवस्थेत जाणं एवढाच भाग आहे, असं हे वेदांती सांगतात. म्हणजे आपण कपडे बदलतो तसं सूक्ष्मदेह एका स्थूल देहापासून दुसऱ्या स्थूल देहापर्यंत जातो, एवढंच सांगतात. हां, म्हणजे हा अ, एक हा जो सगळा म्हणजे ईश्वराची जी सृष्टी झाली, तर अ, ती त्याच्यात म्हणजे ईश्वराने जी सृष्टी केली, तो जो व्यवहार आहे, व्यावहारिक त्याच्यात सगळे नियम वगैरे आलेले आहेत. पण त्याच्याशिवाय जीवानी त्याच्या अहंते आणि ममतेनी अजून प्रातिभासिक सृष्टी त्याच्यात तयार केली. म्हणजे जे आपण उदाहरण घेतलं, एकच स्त्री एकाला माता वाटते, एकाला पत्नी वाटते, एकाला बहीण वाटते. अशी ती अजून व्यावहारिक सृष्टीत परत प्रातिभासिक सृष्टी वेगळी निर्माण झाली जीवाच्या अज्ञानाने. हं, हे पाहिलं आपण. हां. आता मागच्या भागात आपण आणि ईश्वर एवढंच आहे. आता इथे हे सृष्टी पण सगळी आहे. तर त्याचा जो भास आहे, त्याचा निवारण करून अ, कशाने तर अद्वैत ज्ञानाने निवारण केलं, तरच सच्चिदानंद म्हणजे फक्त मी ब्रह्म आहे आणि ईश्वर ब्रह्म आहे आणि ही सृष्टी खोटी आहे म्हटलं तरी ते द्वैत मानल्यासारखं होतं. त्यामुळे ते सृष्टी पण चा अध्यास गेला तर तेही परब्रह्म आहे, हेच जेव्हा कळतं तेव्हा तो खरा सच्चिदानंद निजांगे म्हणजे तो वासुदेव सर्वम होतो. म्हणजे मी राहिलाच नाही. कारण अहंकार हा मी म्हणणं हेच अहंकाराच्या भागात येतं म्हणजे सृष्टीच्या भागात. ते राहिलंच नाही आणि मग तो केवळ कैवल्य म्हणजे सच्चिदानंद रूप हेच केवळ शिल्लक राहतं. म्हणजे तो सच्चिदानंद रूप होतो हाही व्यवहार नाही. तिथे केवळ सच्चिदानंद राहता असं म्हणता येतं आपल्याला. हां, म्हणजे सगळ्याचं अधिष्ठान माझं अ, परमेश्वराचं किंवा या सृष्टीचं ते अधिष्ठान जे आहे ते तो एक वासुदेवच आहे. सर्वव्यापी जे सच्चिदानंद स्वरूप आहे. हे विवेकाने जेव्हा कळतं, कळतं तेव्हा ते अ, अनुभवाला येतं. म्हणजे द्वैतभाव दूर करून होय सच्चिदानंद निजांगे म्हणजे स्वतःच तो सच्चिदानंद होऊन जातो असं. हां. आता ब्रह्मज्ञान झालं की त्याला सर्वज्ञानी का म्हणतात? कारण सगळ्याला कारण आहे ते ते ब्रह्मच आहे. म्हणजे जर एखाद्याला अ,
काय म्हणतात त्याला? समजा वीज आहे, तर विजेची प्रॉपर्टी कळली, तर विजेच्या आणि उपकरणांच्या आत ती कशी कार्य करते हे त्याला वेगळं करायची गरजच नाही. मूळ तत्व त्याला कळलेलं आहे. अशा ह्यानी ब्रह्म जाणलं तर ब्रह्मात सगळ्याचाच अंतर्भाव आला. त्यामुळे तो सर्वज्ञ झाला. कारण एकच वस्तू आहे तीच सर्व. जे अतिसूक्ष्म आहे तेच सर्वव्यापी आहे. त्यामुळे ते कळलं की सर्व कळलं आणि तो सर्वज्ञ म्हणून त्याचा व्यवहार झाला. हां. म्हणजे वेदांत मतानीच हे सिद्ध होऊ शकतं. त्यामुळे वेदांत मत सोडून बाकी तार्किक वेगवेगळी मतं आहेत. षटशास्त्र सांगितलेली आहेत. म्हणजे नास्तिक शास्त्र हो, तर्क. हो. यात वेगवेगळी शास्त्र आहे. न्याय आहे, तर्क आहे, म्हणजे सांख्य आहे. आता ही म्हणजे काही नास्तिक शास्त्र आहेत त्याच्यात बौद्ध मत, जैन मत, चार्वाक मत हे वगैरे येतं. आस्तिक शास्त्रात पण षटशास्त्र आहेत. तर ती आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार पूर्वींच्या ऋषींनी एकापुढे एक सांगितलंय. जसं जेमिनींचं जे आहे ते कर्ममार्ग सांगतं. मीमांसा शास्त्र आहे. मीमांसा वेदांचा पूर्व भाग जो आहे, जो कर्मकांडाचा भाग आहे, त्याच्यावर भर देणार आहे किंवा सांख्य जे आहेत, ते सृष्टीचे हे तत्व वगैरे जो विचार आहे, त्या तत्वांना मानणारा आणि त्यांचा कार्यकारण भाव मानणारा असं आहे. म्हणजे एकापेक्षा थोडंसं वर-वर जाऊन अशी एकापुढे एक शास्त्र येतात आणि शेवटचं जे आहे ते वेदांत शास्त्र. त्यामुळे खरं ज्ञान जे आहे, ते शेवटी वेदांत शास्त्रामुळे होणार आहे. बाकी तर्कविचारांनी ते बाकीची शास्त्र तिथपर्यंत पोचायला शिडी म्हणून त्याचा उपयोग करायचा आहे. त्याचा विरोध करायला नाही. म्हणजे आता वेदांतात किंवा आपण ही समजवली गेलेली आहेत ना, कोणतेही वेदांत परग्रंथ गेले, तर त्याच्यात अमक्या शास्त्राप्रमाणे असा प्रश्न विचारला, तर त्यांनी असं उत्तर म्हणजे आधी ॲटलीस्ट त्या शास्त्राच्या लेव्हलपर्यंत येऊन तरी तो प्रश्न विचारला जातोय. मग त्याचं उत्तर मिळाल्यावर अजून एका वरच्या शास्त्राच्या लेव्हलपर्यंत तो आला. असं करून ती षटशास्त्र आहेत. ती वर वरकरणी दिसताना विरोधी असतील, पण ती तशी विरोधी नाहीत. जसं शाळेत असताना दुसरी तिसरीत असताना नायट्रोजनला तो इनर्ट वायू म्हणून सांगितला गेलाय. पण 8वी-9वीत गेल्यावर कळतं, की नायट्रोजनला पण व्हॅलन्स आहे. म्हणजे त्याची पण क्रिया होऊ शकते. आर्गॉन वगैरे हे वायू इनर्ट आहेत. आता पहिलीतल्या मुलाला किंवा तिसरीतल्या मुलाला ऑक्सिजन, नायट्रोजन हे सोडून जास्त सांगून उपयोग नाहीये. तशी ही शास्त्र त्या सगळ्या महर्षींनी दयेनी एकापेक्षा एक पायरी वर जाण्याकरता म्हणून एक-एक टप्प्यानी सांगितलेले. तर ती जरी सांगितली असेल, तर त्यांनी ब्रह्मज्ञान होणार नाही. ब्रह्मज्ञान केवळ आणि केवळ वेदांत शास्त्रानेच होणार आहे. हे सांगण्याकरता हे सांगितलेलं आहे. हां, म्हणजे आता अ, अ, सांख्य तत्व जे आहे, म्हणजे हे त्यांनी बाकीचे जे आता षटशास्त्र आहेत, त्यांच्यात कुठे कमी राहिलेली आहे, की जी वेदांतात भरून निघते ते सांगितलं, की सांख्यात सिमिलॅरिटी काय आहे, तर ते हां, तर सांख्यांचे ह्याच्यात सिमिलॅरिटी काय आहे, तर सांख्य याचा अर्थ संख्या याचा अर्थ वर्गीकरण करणे. म्हणजे आपण जसं केमिस्ट्रीत पिरियॉडिक टेबलमध्ये वेगवेगळी एलिमेंट दाखवली जातात. तर ती केमिस्ट्रीच्या दृष्टीने केलेलं वर्गीकरण आहे आणि हे सांख्याचं वर्गीकरण ह्या तत्वांच्या दृष्टीने केलेलं वर्गीकरण आहे. त्यामुळे सांख्याच्या ह्याच्यात पण पुरुष, प्रकृती आणि मग त्याच्यापासून हा सगळा महत्त्व हे सगळा भाग सांख्यांचा आला. हे त्यांनी वर्णन केलं. पण ते होऊन जो जीव झाला आणि तो ईश्वर हा एक कसा आहे याचा
ऐक्याचं बोध करण्यासाठी सांख्यांकडे काही नाही. ते काय म्हणतात, ह्या तत्वांचा अभ्यास केला की तुम्हाला मुक्ती मिळेल. जसं आपण म्हणतो, कर्म तुम्ही चांगली केलीत तर तुम्हाला मुक्ती मिळेल. पण ते डायरेक्ट साधन नाहीये. म्हणजे जसं अ, आपण मागे उदाहरण घेतलं की इंडिया टू यूएस जायचंय, तर एअरपोर्टला गेल्यावर विमानात बसल्यावर आपण तिथे जाणार. पण इथून एअरपोर्ट पर्यंत जाताना कोणी रिक्षाने जाईल, कोणी आधी ट्रेन पकडेल मग रिक्षा करेल. तर तसं हे सांख्य पण थोडेसे आधी थांबलेले आहेत. त्यांना जीव ईश्वर ऐक्यत्व सांगण्यापर्यंत त्यांची अ, अ, त्याचा स्कोप नाहीये त्या सांख्य तत्वज्ञानात. आणि सांख्यात पण 2 भाग आहेत. निरीश्वर सांख्य, की जे फक्त तत्वविवेचन करून हे सांगतात. आणि ईश्वर सांख्य जे कपिल महर्षींनी सांगितलंय ते तर ज्ञानच आहे. ते वेदांताला धरून आहे. तर इथे सांख्य म्हणून सांगितलंय ते निरीश्वर सांख्य, म्हणजे ते पुरुष हे तत्व म्हणजे सच्चिदानंद एक तत्व आणि प्रकृतीने हे सगळं कार्य केलं असं म्हणतात. क्रियाशक्ती पूर्ण प्रकृतीची मानतात. तर त्यात जीव ईश्वर ऐक्यत्व सांगता येत नाही, हा त्याच्यातला कमीपणा आहे, एवढं सांगितलं. आपण डिटेलमध्ये तेवढं आत्ता जाऊ शकत नाही, कारण खूप विस्तार होईल याचा. हां, हे आता ते सांख्यांचं जे तत्वज्ञान आहे, प्रकृती सगळं करते. आता वेदांतात पण आपण तेच म्हणतोय, प्रकृती सगळं करते असं भासतंय म्हणतो. कारण मूळ जे त्याच्यासाठी जे सच्चिदानंद आवश्यक आहे, असणं हेच सत्स्वरूपावर अवलंबून आहे. नाहीतर प्रकृती ही असूच शकत नाही. त्याच्यानंतर अ, ती जाणीव आणि जाणीवेने कार्य होणं ते त्या चित्शक्तीवर अवलंबून आहे. तर ती चित्शक्ती नसेल, चित्त हे तत्व नसेल तर चित्शक्ती पण नाहीये. आणि अ, काहीही कार्य करायला आनंद हे मोटिव्हेशन आहे. ते पण नसेल. तर त्यामुळे सच्चिदानंदावर हे सगळं चाललेलं आहे. हा वेदांताचा कन्सेप्ट सांख्यामध्ये नसल्यामुळे प्रकृती कसं काय करेल? आपण जे म्हणतो ना, हा निसर्ग आहे. बरेचसे आपण म्हणजे वैचारिक खूप चांगले वैचारिक पण हे म्हणजे विचारवंत पण असा विचार करतात. म्हणजे इव्हन पु. ल. देशपांड्यांचं पण उदाहरण घेतलं तर ते निसर्ग म्हणून म्हणतात. निसर्ग असं कसं होईल ना? म्हणजे निसर्ग करतो, ज्याला स्वतःला चेतना नाही ते एक चे चेतनयुक्त विश्व कसं तयार करू शकेल? हा तो म्हणजे कमीपणा इथे दाखवलेला आहे सांख्यांच्या बाबतीतला. हां, हां, हां. म्हणजे अ, आ अ, मूल जन्माला आल्यानंतर आई त्याची बाकी काळजी करून घेईल, पण स्तनातनं दूध उत्पन्न होणं आणि ते वाहणं हां, म्हणजे आपण आपलं आयुष्य ते एक जर कळलं किंवा गर्भातनं बाहेर आल्यावर आई आपली काळजी घेते. गर्भात काळजी कोण घेतं? म्हणजे हे सगळं जे आहे ते ईश्वरेच्या त्या इच्छेनी चाललेलं आहे. नुसत्या प्रकृतीने म्हणता येत नाही. म्हणजे अचेतन फक्त कार्य करू शकत नाही हे सांगितलंय. थांबायचं आपण आज? झा झाले 10:30 11:30 झाले ना? हां, चालेल. मला काही हरकत नाही. हां, एवढंच आहे का 42? हो, हो. 3-4 ह्याच्यात संपतंय. हो, हो, हो. चालेल हरकत नाही. हां. हां, हां. चालेल, चालेल. हो, हो. करा, करा. 3 गुण समान. हां, आता 3 गुणांची साम्यावस्था याला त्यांनी प्रधान असं म्हटलेलं आहे. आता 3 गुणाची साम्यावस्था हा आपल्या इथे प्रलय
आपण म्हणतो. पण त्या 3 गुणाची साम्यावस्था असताना पुन्हा जगताची निर्मिती व्हायला काय काहीतरी निमित्त पाहिजे ना. म्हणजे कोणतरी ती साम्यावस्था बिघडण्यासाठी कोणतरी कर्ता पाहिजे. त्यामुळे त्या प्रधानाच्याही पलीकडे सच्चिदानंद आपण जे महत्तत्व म्हणतो तिकडे ते प्रधानापर्यंत थांबलेत. म्हणजे महत्त्वाच्या तत्त्वाच्याही वर आहे प्रधान. पण तो पुरुष आपण म्हणतो त्याच्यापेक्षा हे प्रधान म्हणजे ते निष्क्रिय म्हटलेलं आहे. तर तसं नाहीये. तोच म्हणजे सगळ्यांचा अलिप्त असूनही गीतेतही भगवंतांनी सांगितले 13व्या अध्यायात, की सगळ्यांच्या म्हणजे त्याला ममता नसूनही सगळ्यांचा पालनकर्ता तो आहे आणि सगळ्यांचा सुहृद आहे. हे दोन्ही ईश्वरात आहे. आणि ती त्याची विद्यामायाही आपल्याला कळायला कठीण आहे. तर इथे त्यामुळे प्रधान मानून सृष्टीची उत्पत्ती एक्सप्लेन करता येत नाही. म्हणून सांख्यवाद पुरेसा नाहीये हे सांगतायत दाखवलंय इथे. मग ते म्हणतात गाईच्या ह्याच्यात कसं आपोआप अ, अ, तृण खाल्लं त्याचं दूध होतं. तसं सच्चिदानंदाचं पण अ, हे जगात रूपांतर होतं असं जर म्हटलं, तर अ, तर त्याच्याकरता काय ते आता पुढे म्हणते, सांगते. हां, म्हणजे गाईच्या तृणाचं दूध झालं, तर मग कोणीही तृण खाल्लं तरी दूध होतं का? नाही होत. म्हणजे त्या तृणाचं दूधच व्हायला पाहिजे हे करणारी शक्ती वेगळी आहे. तशी ह्या प्रधानाच्याही वर एक हे आहे, की जे या प्रधानाचंही कारण म्हणजेच ते सच्चिदानंद घन परमात्व तत्व आहे. मग ते म्हणतील, की ठीक आहे, की जसं उदाहरण त्यांनी दिलंय, आंधळ्याला दिसत नाही आणि पांगळा चालू शकत नाही. तर प्रकृती समजा आंधळी आहे म्हणजे ज्ञान नाहीये आणि प्रधान आहे जो ज्ञानयुक्त आहे, पण त्याला क्रिया नाहीये. तर प्रकृती त्या प्रधानाला घेऊन तो प्रधान तिला डायरेक्शन दाखवेल, तर तसंही म्हणू शकत नाही. कारण दाखवण्याची क्रिया करणं हे पण प्रधानाकडे नाहीये. म्हणजे हे थोडक्यात एक सांख्यांचा पराभव जसं आचार्यांनी अ, हे कर्ममार्गी आणि सांख्य यांचा पराभव केल्यावर बाकी जैन वगैरे यांना नुसता वितंडवाद तुमचं बरोबरच नाही एवढं म्हणून म्हणजे जे श्रेष्ठ आहे त्यातल्या त्यात त्यांचा पराभव केला की बाकी सगळ्यांचा होतो. अशा यांनी फक्त त्यांनी एवढा म्हणजे त्या थोडक्या ह्याच्यात बसवायचं म्हणून तर्क आणि सांख्यानी अ, च्या योगाने हे पूर्णपणे कळून येत नाही. त्यामुळे हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे एवढं सांगून ते थांबलेत. एवढंच आहे ना इथे संपतंय. चालेल, चालेल. हो, हो. चालेल, चालेल. गुरुदेव दत्त. काका नमस्कार करतो.